नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा अविश्वसनीय प्रवासाबद्दल सांगणार आहे जी कथा आहे जिद्द, कठोर परिश्रम आणि अदम्य इच्छाशक्तीची। ही कहाणी आहे एका सामान्य कुटुंबातील मुलीची, जिने एका लहानशा गावातून थेट भारताच्या सर्वात प्रतिष्ठित अंतराळ संशोधन संस्थेपर्यंत म्हणजेच इस्रोपर्यंत मजल मारली आहे। लहान गावातून मोठी स्वप्न। ही कहाणी आहे सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील रेवा तांबोळीची। इतर मुलांप्रमाणे तिनेही लहानपणी मोठी स्वप्न पाहिली, पण तिने फक्त स्वप्ने पाहिली नाहीत, तर ती पूर्ण करण्यासाठी कठोर मेहनत घेतली। सध्या ती कोल्हापूरच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स स्पेशलायझेशन इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंगमध्ये शिकत आहे आणि यासोबतच ती डेटा सायन्समध्ये देखील ऑनर्सची पदवी घेत आहे। तिच्या या शिक्षणाच्या निवडीवरूनच तिची दूरदृष्टी स्पष्ट होते। यशाची गगन भरारी। रेवाच्या यशाची सुरुवात काही महिन्यांपूर्वी झाली। 2 महिन्यांपूर्वी बंगळूर येथे झालेल्या गुगल हॅकॅथॉनमध्ये तिची निवड झाली, जिथे तिने तांत्रिक टीममध्ये एक महत्त्वाची जबाबदारी सांभाळली। त्यानंतर कोलकाता येथील जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या विद्यार्थी अभ्यास दौऱ्यासाठी तिची निवड झाली। हे यश इथेच थांबलं नाही। तिने आपल्या अभ्यासक्रमाशी संबंधित 3 रिसर्च पेपरही प्रकाशित केले असून 4था लवकरच प्रकाशित होणार आहे। तुम्हाला माहीत आहे का, दरवर्षी लाखो विद्यार्थी इस्रोमध्ये इंटर्नशिप किंवा प्रशिक्षणासाठी प्रयत्न करतात, पण त्यात फक्त काही निवडक विद्यार्थ्यांनाच संधी मिळते, कारण इस्रो त्यांच्या गुणवत्तेची अतिशय काटेकोरपणे चाचणी करते। अशा परिस्थितीत रेवा तांबोळीची इस्रोच्या सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये इंटर्नशिपसाठी झालेली निवड एक खूप मोठी गोष्ट आहे। सतीश धवन स्पेस सेंटर हे तेच ठिकाण आहे जिथून भारताची बहुतेक रॉकेट्स आणि उपग्रह अंतराळात पाठवले जातात। रेवाचं हे यश केवळ तिच्यासाठीच नाही, तर तिच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण साताऱ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। तिच्या या यशाने हे सिद्ध करून दाखवलं आहे की तुमच्यामध्ये जर जिद्द आणि मेहनतीची तयारी असेल, तर तुम्ही कुठूनही येऊन मोठी स्वप्न पूर्ण करू शकता। रेवाचे 9.5 CGPA मिळवून मिळवलेले उत्तम शैक्षणिक यश आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये तिचा सहभाग हे दर्शवतो की ती खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट विद्यार्थिनी आहे। तिच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन आणि तिच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। रेवाची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा।